ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। स्वप्नगुं वशिष्ठं पुत्रपराशरं व्यासं शुकं गौरपदं शिष्यं श्रीशंकराचार्यमठस्य पद्मनाभैर्हस्तामलकं च शिष्यं तन्त्रं कृतं वातिकारणम् अस्मद्गुरुं संततमानतैः श्रुतिस्मृतिपुराणानामालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्कराचार्यं केशवं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तं पुनः नित्यं शुद्धं राभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं गुरुं ब्रह्म नमामि ईश्वरो गुरुरात्मेति वेदविभागिने व्योमवद्व्यक्तदेहाय दक्षिणामूर्ते श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे मायबाप बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले मनोभाव यांचा श्री अमृतानुभव तथा अमृत नावाचा ग्रंथ आपण पाहतो। या ग्रंथाचं हे सात्विक प्रकरण अज्ञान खंडन चाललेलं आहे। ज्ञानिकांनी अज्ञान खंडनाचा असा उद्देश केलेला आहे। त्यानंतर त्याचा आत्मस्वरूपाचा आपल्याचं जे आपलं स्वरूप आपल्या देहामध्ये आणि जगात बाहेर त्याचं वर्णन करतात। हा विषय इतका महत्वाचा आहे की म्हणतात अमृतानुभव प्रत्येक साधकाने वाचावं असं सगळे आपले गुरु या मार्गातले साधक संत पुरुष सिद्ध महात्मे ज्यांनी हा ग्रंथ वाचलेला आहे त्यांचं असं मत आहे की साधकांनी कधी हा ग्रंथ ऐकावा, वाचताना याला ऐकावा। ऐकल्याने आपल्या जीवनामध्ये जे शब्द कानात पडतात त्या शब्दांनी आपल्या अंतःकरणामध्ये त्या आत्म्याचा प्रकाश येतो। काही शब्द हे सुद्धा आकाशाचा गुणधर्म आहे आणि म्हणून
या शब्दांनी आणि विशेषतः हे जे शब्द आलेले आहे ते ज्ञानिकांच्या मुखातून वाणीतून आलेले शब्द आहेत. अशा महात्म्याच्या मुखातून प्रकट झालेली ही जी वाणी आहे, शब्दवाणी आहे, ती ऐकत असताना आपल्या अंतःकरणामध्ये प्रकाश येतो आणि आपल्याला त्या अमृताचा अनुभव घेण्याची जोडी लागते. एकदा या विषयाची जर जोडी लागली ना, मग जगामध्ये जे अन्य विषय आहेत त्यांची इतकी जोडी राहतील. कारण कुठलाही एखादा चांगला गोड पदार्थ आपण खाल्ल्यानंतर त्याच्यापेक्षा कमी गोड पदार्थ जर आपल्याला तुम्ही वाढले तर स्वाभाविक आपली रुची त्या गोड पदार्थाकडे जाते ना. आपल्याला असं वाटतं की तो जास्त गोड पदार्थ ते खायला मिळावा आणि त्याच्यापेक्षा ज्या कमी पिठीचे ग्रंथ किंवा कमी पिठीचे ग्रंथ असलेले जे आहे ते मग आपण त्या मनाने कमी सेवन करतो. एकदा तुम्ही अमृतानुभव ऐकला, समोरला थोडाफार जिचा समजेल तेवढा त्यामुळे तुम्हाला अशी काही गोडी लागेल ते खरोखर इतर काही माहितीच नाही. इतकं गोड असं अमृत आहे म्हणून त्याला अमृतानुभव असं नाव दिलं गेलं. हा अमृताचा अनुभव, अमृत म्हणजे आत्म्याचं स्वरूप. तेव्हा त्या आत्मस्वरूपाचं अनुभव आपल्याला करून द्यावी देतात. काल आपली 246 झालेली आहे. त्या 246 भगवानांनी आपल्याला सांगितलं आपल्याला जीवाचं हे जे स्वरूप आहे आपल्या देहामध्ये, आपल्या देहामध्ये आत्मा राहतो, परंतु त्या आत्म्याकडे आपल्याला लक्ष लागले, त्या आत्म्याचं स्मरण होत नाही. आणि सर्व स्मरण जे आहे मला ते आमच्या देहाचं आहे. हा विभवभावांच्या ठिकाणी मी नावाने वस्तू आहे. हा आत्म्याचं चेतन स्वरूप घेऊनच तो जीव बनलेला आहे. आणि तो जीव मग म्हणतात जेव्हा आमच्यामध्ये जीव हा असतो त्यावेळेला दिसणारे हे सगळं जगत, हा संसार, हा प्रपंच, हे सगळे पदार्थ, हे सगळे विषय हे खरे वाटतात. जे मिथ्या आहे, जे काल्पनिक आहे, जे कायम राहत नाही, परिवर्तनशील आहे, अशा गोष्टी आम्हाला खऱ्या वाटतात. आता हा दोष आहे त्या जीव धर्माचा. तो जीव हा जर आपला काढून टाकला आणि त्या ठिकाणी आत्मभाव आला तर मग त्या आत्मभावामध्ये जेव्हा आपण राहू त्यावेळेला मग आम्हाला सर्व दर्शन करेल आपल्याचं. मग आम्हाला असं कळेल की जे दिसत आहे ते आपले स्वरूप असं आपल्याला आपण सांगत होतो. आपले सगळे संत सांगतात की ज्ञानिकांचा हा अमृतानुभव आणि तो ऐकावा. ऐकल्याने काय होईल तर हा जो जीव आपल्याला लागलेला आहे तो जातो. तो जीव परंतु हे जे ज्ञानाचं प्रवचन आहे हे ऐकल्याने आमचा जीव भाव कमी व्हायला तात्पर्य जीव भाव जर निघून गेला आमचा तर शिवभावच नियम आत्मभाव निघेल. आणि शिवभावाकडे आल्याने आलो की महाआनंदाचे करून गेले. फार सुख आहे त्यामध्ये, फार आनंद आहे त्याच्यामध्ये, फार समाधान आहे, फार शांती आहे त्याच्यामध्ये.
तेव्हा ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी त्या आपल्या धर्मीय असताना आपण त्या आत्मभावने का घेऊ नये असे घेऊ नसतात. किती मला सांगतात सत्य तू विठ्ठला, हे विठ्ठला हे पांडुरंगा, तू सत्य आहेस, तू सत्य आहेस, तू सत्य. आपल्या देवांनी विठ्ठल नाव दिलेले, तेव्हा ते भगवान विठ्ठल ते पांडुरंग ते आत्मरा सत्य आहे, सत्य आहे, सत्य आहे. किंवा सत्य म्हणतात, ते किंवा म्हणतात. जेव्हा एखादी गोष्ट किंवा सांगितली जाते तेव्हा तिला किंवा सत्य म्हणतात. हा झालेला वेगळा भास म्हणतात. विठ्ठला हे पांडुरंगा हे आत्मराजा, तू जो सत्य आहे, सत्य आहे, सत्य आहेस, मग हा जगाचा आभास मला कशाला दाखवला आहे? जगदाभास तुझ्याकडे काही यांचं लक्ष दिलं असं म्हणतात. त्यांच्या या जगदाभासाकडे आमचं लक्ष गेलं गेलं की तुझं असं लक्ष येतं. हे तर खरं आपलं मन एक तर त्या आपल्याकडे जाईल लोक जगाकडे जाईल. मन एकच आहे ना, मन एक असल्यामुळे ते एक मन एक जगाला पाहिजे त्या आपल्याकडे जाईल. पण आमचं मन जगाकडेच पाहतो, जगाकडे जात ते आपल्याकडे जायलाच तयार सुद्धा ते सांगताय विठ्ठला तू खरा आहे, तू खरा आहे, तू खरा. मग हा जगदाभास कशाला दाखवतो मला? तुझ्याकडे लक्ष देऊन गेला विषय सुंदर आहे. आता तुम्ही म्हणावं आम्ही जगाकडे पाहतो तर काय वाईट आहे त्याच्यामध्ये? आम्ही जगाकडे पाहतो आणि आपल्याकडे पाहत नाही. याच्यामुळे काय बिघडलं ते पण सांगा. जगाकडे पाहण्याने काय बिघडतं असा प्रश्न निर्माण होतो. जगाकडे पाहण्याने काय दोष निर्माण होतात? देवात जगामध्ये भेद होती, भेद म्हणजे दो, हा तो ती ते कितीतरी भेद होतो. म्हणजे माणसामाणसांमध्ये भेद, प्राण्यांमध्ये भेद, पक्ष्यांमध्ये भेद, वनस्पतीमध्ये भेद, जगाच्या सगळ्या आकार विचार रूपामध्ये भेद. म्हणजे आम्हाला नेहमी भेद दर्शन येतं होतं खरं. हा दोषी जगाकडे पाहण्याने जगाकडे पाहत असताना आमच्या दृष्टीला दोष भेद दिसतात. आणि या भेदांमुळे स्वाभाविकच जर दोन दिसले तर दोन पैकी एक कुठला तरी आम्हाला चांगला वाटतो. एकाची निवड करतो आपण. अशा प्रकारे चांगला आणि वाईट आहे सगळं ती जगाचं जे स्वरूप पाहिलं आपण तिथे आपली स्वरूपच आहेत, परंतु आम्हाला देवामध्ये दोष दिसतात. तेव्हा असे जर दोष दिसायला लागले की त्या दोषांनी आमचं चित्त मलिन होत जातं. वाईट गोष्टी पाहून 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 त्या वाईट गोष्टीचे संस्कार आमच्या चित्तामध्ये येतात आणि आमचं चित्त आमचं अंतःकरण मलिन होऊन जातं असं म्हणून. आणि मलिन अंतःकरण झालं की तो आणखी जास्त दोष पाहतो, तो आणखी वाईट विचार करतो, तो आणखी वाईट अशा आचरणाला लागतो. म्हणून जी वाईट माणसं बनतात त्याचं कारण ते जगातले दोष करतात, माणसाचे दोष करतात. दोष पाहण्याने ते दोष आपल्याकडे येतात. म्हणून निंदा करू नये. निंदा म्हणजे दोष असतो ना.
निंदा करण्याने, दुसऱ्याची निंदा करण्याने आपण दुसऱ्याचे दोष पाहतो आणि त्या निंदेने त्याचे जे दोष आहेत ते आपल्यामध्ये येतात आणि ते सुधारतो. असे तत्व समजले तेव्हा आपण दुसऱ्यांचे दोष पाहून ते दोष आपल्यामध्ये कशाला उडून घ्या, त्या दोषांची कशाला चर्चा करतात, कशाला जीवनाला आपल्या विचार जाते, कशाला विचारांना ते विचार जोडवतात, म्हणून दोष पाहण्याचा निंदा करू देतात. तेव्हा जगाचे हे दोष पाहण्याच्या ऐवजी आणि जगाची निंदा करण्याच्या ऐवजी काय करा, अमृतानुभव ऐका. अमृतानुभव ऐकण्याने हे जे जगाकडे पाहणं यांचं ते बंद होतं आणि मग जगाचं हे जे दोष दर्शन आहे त्यांचं बंद होतं. अशा प्रकारे म्हणून आपल्याला अमृतानुभवाचं हे जे म्हटलं आहे ते आपल्या इतर संतांनी सुद्धा सांगितलं. पुन्हा दोष लक्षात घ्या. आपण जिथं अमृतानुभव ऐकून राहिलो, जिथे अमृतानुभवाचे प्रवचन चालू असते तिथे जे प्रवचनकार आहेत ते त्या प्रवचनावर पोट भरतात का, ते त्यांचा व्यवसाय आहे का? जसे आपण कीर्तनकार जगामध्ये आता पुष्कळ कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत, ते पैसे देतात, पैसे घेऊन कीर्तन करतात, पैसे घेऊन प्रवचन करतात, ते त्यांचा व्यवसाय नाही, पोटासाठी करतात. अमृतानुभव जर पोटासाठी कोणी सांगत असेल तर त्या पोटासाठी सांगणाऱ्या माणसाकडून तो अमृतानुभव जसा सांगितला गेला पाहिजे आणि जसा तो ऐकून आमच्यामध्ये सुधारणा झाला पाहिजे तशी होणार नाही. सांगणारा निर्णय असला पाहिजे, त्याचा कुठलाही हेतू नसेल. हेतू शुद्ध हाच आहे की आमचं साधक या परमार्थाच्या मार्गामध्ये आहेत आणि त्यांनी ते आपली प्राप्त करावे. ते अमृताचं जे अनुभव आहे ते त्यांनी ऐकावे आणि तसे अमृत त्यांना प्राप्त व्हावे. हा उदात्त हेतू बघून करायचा तर मग तो अमृतानुभव तुमचं जीव दशीचं स्वरूप नाहीसं करेल. अन्यथा जे पोटासाठी अमृतानुभव सांगतात तो अमृतानुभव ऐकला तर गोष्ट केली असते, परंतु आमचा जीव हा कुठला नाही. तर सांगणाऱ्याचा जीव हा कुठला नाही तर मग ऐकण्याचं घेऊन गेलं. सांगणारा जर पोटासाठी सांगणारा आहे तर मग ऐकणाऱ्यांचं कसं नाही. म्हणून पोटासाठी सांगू नये आणि शैलीसाठी ऐकू नये. सांगणारा पोटासाठी सांगतो आणि ऐकणारा त्याला काही सांगू म्हणूनच ऐकून थोडस असं शैलीसाठी जर ऐकत असा तरी उपयोग नाही. म्हणून सांगणाऱ्याने पोटासाठी आणि ऐकणाऱ्याने शैलीसाठी अमृतानुभव ऐकले. तेव्हा अमृतानुभव ऐकण्याचा अधिकार कुणाला आहे असा प्रश्न. अमृतानुभव ऐकण्याचा अधिकार त्याच साधकांना आहे की जे आपल्या गुरुंनी दिलेली साधना व्यवस्थितपणे करून राहिलेली आहेत आणि त्या साधनेने आपली परमार्थाची उन्नती व्हावी यासाठी लागलेले आहेत. ते आत्मस्वरूप आपल्याला दाखव म्हणून अशी त्यांची तळमळ आहे. त्याला हा अमृतानुभव ऐकण्याचा जास्त अधिकार ऐकावा तो सगळ्यांनी, परंतु खरा अधिकारी तो आपल्याला दृष्टांताने सांगताय. काय सांगतात
विचार करून पाहिलं तर सगळं जे स्वरूप आहे जगाचं ते आत्मस्वरूपच आहे. आत्म्याच्या स्वरूपातून हे सगळं निर्माण झालेलं हे सांगण्यासाठी आता गुरु आपल्याला दृष्टांत देतात. दृष्टांत असा आहे, सोपा आहे. कल्लो 247 सांगितलेली आहे. कंदोळे जळी घातले, कंदोळे जळी घातले, सोनेनी सोने पांघरले, सोनेनी सोने पांघरले, दुखीचे पाय गुंतले दुखीशीची, दुखीचे पाय गुंतले दुखीशीची. सोपी मनुष्य म्हणतात कंदोळे जळी घातले, कंदोळे घातले लाटा जर आपण पाण्यात घातल्या, पाण्याचं काय दिलेलं लाटाही पाणीच आहे आणि त्याच्या खाली पाणीच आहे. मग ज्या वर येणारा अशा ज्या लाटा किंवा जे तरंग आहे ते जर आपण बाजून दिले खाली पाण्यामध्ये टाकले, पाणी घेऊन पाण्यामध्ये पाणी मिसळून जाईल. पाण्याचं काही बोलले तुला दुसरे उदाहरण करण्याला सोनेनी सोने पांघरले. आता सोन्याचे दागिने घेऊन जाते खूप सोने, नाना प्रकारचे दागिने सोन्याचे दागिने आणि ते कुठे ठेवले आपण सोन्याच्या स्थितीमध्ये ठेवले. आणि सोन्याच्या पेटीमध्ये सोन्याचं तूप लावून बंद केलं. आता काय झालं पाहू, सोन्याच्या दागिन्यांना सोन्याच्या पेटीने झाकलं जातं. त्या सोन्याचं काय बिघडलं, त्याच्यामुळे त्या सोन्याला कमीपणा येतो का? सोन्याने सोन्याला झाकलं त्याच्यामध्ये त्या सोन्याचं काही बिघडत नाही. किंवा तिसरा दृष्टांत देतात, दुचीचे पाय गुंतले दुचीशीची. म्हणतात दृष्टीचे पाय दृष्टीमध्ये अडकले किंवा ती दृष्टीला देवाची ती दृष्टी जी जाते पण तिचा पाय अडकून गेला. कशात अडकला? दृष्टीमध्ये अडकला. दृष्टीचा पाय दृष्टीत अडकल्याने ती दृष्टी काही निघून जायचा, दृष्टीमध्ये दृष्टी मिळून जायचा सोडच नाही. तात्पर्य असं की या दृष्टांतामध्ये बनवू आपल्याला असं सांगताय की हे जे दृश्य आहे हे जगत आहे. हे जगत म्हणजे कंदोळ आहेत, लाटा आहेत. कशावर? ब्रह्मचैतन्यावर, आत्मचैतन्यावर, आत्मस्वरूपावर आलेल्या लाटा आहेत. किंवा जसे सोन्याचे वेगळ्या प्रकारचे अलंकार वेगवेगळे असतात, नथनी, कानातले कुंडल वगैरे, माळ वेगळी, कंकण वेगळे, भिन्न आकार भिन्न. तशी या जगातले सगळ्यांचे दृश्य आहे ती भिन्न भिन्न आकाराचे ना, भिन्न भिन्न आकाराचे ते दृश्य. मग या भिन्न भिन्न अशा दृश्यांचं भिन्नत्व त्या आत्मचैतन्यातूनच निर्माण झाले. ते सोनं होते. हे जे आत्मचैतन्य सर्वत्र सर्वव्याप्त आहे ते सोनं आहे आणि त्या सोन्यातून हे दागिने तयार झालेले वेगवेगळ्या पदार्थ. आता हे सर्व दागिने ह्या सोन्याने घातले तरी काय मिळणार असं म्हणून किंवा दृष्टीचं स्वरूप सांगतात. दृष्टी जी आहे पाहणारी ती आत्म्याची दृष्टी आहे आणि आत्मदृष्टीमध्ये दृष्टीचाच पाय गेला तर काय बिघडले. अशा प्रकारे बनवा आपल्याला आत्म्याचं स्वरूप सांगता येईल. किंवा आणखी दुसरा दृष्टांत 248 बनवा आणखी दुसरा दृष्टांत देतात. श्रुतीशी मिळवली श्रुती काय म्हणतात?
श्रुतीशी मोहविली श्रुती, धृतीशी मोहविली धृती, धृतीशी मोहविली धृती, कागे तृप्तीशीच तृप्ती वगळली. याचे दृष्टांत किती एका मध्ये तीन तीन दृष्टांत घेऊन आले. श्रुतीशी मोहविली श्रुती, श्रुती म्हणजे कानाने श्रुती श्रवण करण्याचा जो विषय त्याला श्रुती म्हटलेले. श्रुती म्हणजे शब्द, हे शब्द ऐकून आपण कानाने त्याला इथे नवरा श्रुती होतात. म्हणतात शब्दामध्ये शब्द मिसळणार नाही. शब्द कोणाचा पदार्थ असेल तेव्हा तो जो नाद आहे शब्दांचा, त्या नादाबरोबर दुसरा नाद मिळवा, दुसरा शब्द मिसळला तर काय दिलेलं नादच हे. किंवा दुसरं उदाहरण होतं, धृतीशी मोहविली धृती, धृती म्हणजे सुगंध. हा जो सुगंध त्याला धृती म्हणतात. आता सुगंधामध्ये सुगंध मिसळला तर काय दिलेलं, सुगंध हा तो असा पदार्थ जड पदार्थ होतो. तेव्हा त्या सुगंधामध्ये दुसरा सुगंध मिसळला तरी काय दिलं, सुगंधा सुगंध मिसळल्यामुळे सुगंधाचे काही दिलं. किंवा म्हणतात तृप्तीशीची तृप्ती वगैरे. तृप्ती म्हणजे समाधान. आपण जेवण झालेलं तृप्त झालो, आता खाण्याची इच्छा राहते, त्याला तृप्ती म्हणते. तृप्ती म्हणजे ढेकळीपर्यंत समाधान, असं आपलं समाधान झालेलं आहे. आणि त्या समाधानामध्ये आणखी समाधान वाढलं, ज्यावर थोडस तृप्तीमध्ये तृप्ती वाढली. तेव्हा तृप्ती वाढून काय फायदा होतो, तेव्हा तृप्तीमध्ये त्या तृप्तीचे काय दिलेलं म्हणतात. हे सगळं जग जे आहे ते असं चैतन्य, हे आत्मचैतन्य, हे ब्रह्मचैतन्य सगळीकडे सारखं भरलेलं आहे. मग शब्दा शब्दानुसार, सुगंधा सुगंधानुसार, तृप्ती तृप्तीनुसार, अशा काही नुसार सगळ्यांचेच चैतन्य भरलेलं असताना त्याच्यामध्ये काही बिघाड होत नाही असं बोललं म्हणतात. त्यानंतर 249 नियोजित किती दृष्टांत घेऊन जायला पाहिजे बघा. म्हणता गुणे गुण परवडीला, गुणे गुण परवडीला, मेरी सुवर्ण महिला, मेरी सुवर्ण महिला, का ज्वाला गुंडाळीला अनळी गोसा, का ज्वाला गुंडाळीला अनळी गोसा. एकेका ओळीमध्ये ज्ञानोबाला तीन दृष्टांत घेऊन आपल्याला हा विषय समजून सांगणार आणि ते विषय सोपे होतात आपल्याला, हेच आश्चर्य. कोणता गुळ वापरला, त्या गुळाला आपण गुळानेच माखलं, गुळाला माखलं म्हणजे त्या चिकटवणावर दिली. आणखी गुळाला वरून किती गुळ चिकटवला तरी त्या गुळाचं काही बदलतं का, गुळच राहिला. गुळाने कितीही होतात किंवा त्याला लोटलं किंवा त्याला आच्छादन केलं तरी त्या गुळाचं काही बदलत नाही, काही स्वरूप बदलत नाही, ते गुळ गोडच राहणार. किंवा मेरू सुवर्णामध्ये हा जो मेरू करत आहे हा पुराणांमध्ये येतो. हा जो पर्वत आहे हा सुवर्णाचा पर्वत म्हणतात. सोन्याचा पर्वत म्हणतात मेरू पर्वत, हा दरम्यानचा नाही असा सोन्याचा पर्वत आहे. आता त्या मेरू पर्वताला सुवर्णाने
आता आधी तो सोन्याचा, तो मेरू पर्वत सोन्याचा आहे आणि त्या सोन्याच्या पर्वताला पुन्हा सोन्यानेच पुन्हा लेपलं, वर्ष दिला त्याला, पुन्हा पण प्लास्टर लावलं सोन्याचं. काय फरक होणार? तो आधी सोन्याचा आहे त्याला सोनं लागलं. काय मेरू स्वरणी मेरूला. किंवा तिसरं उदाहरण होता का ज्वाला गुंडाळलेला अनल जैसा. अनल म्हणजे अनल, अनल म्हणजे अग्नी. अग्नीला ज्वाळांनी गुंडाळलं, त्या ज्वाळांनी अग्नीला पण गुंडाळलं असं तरी त्या अग्नीचं काय होणार आहे? पण अग्नी आणि ज्वाळा एकच स्वभाव होता. तेव्हा अग्नीला ज्वाळांनी गुंडाळलं का ज्यापुढे काय अग्नीचं काही गुण. तसं ज्ञानोबा सांगणारे की ह्या जगताच्या अनेक वेगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत, दृश्य आहेत, त्यामुळे त्या ब्रह्मचैतन्याचं, त्या आत्मचैतन्याचं काहीही बोलत नाही. म्हणून जगाकडे पाहत असताना जग हे ब्रह्मचैतन्य किंवा आत्मचैतन्यच आहे हा भाव जर ठेवला तर आत्मस्थितीमुळे लोक जात आहेत. सगळं ब्रह्मच होईल आणि तू ब्रह्माचा विचार करत राहिल्याने, आत्म्याचाच विचार करत राहिल्याने आत्मस्थितीमध्ये हळूहळू लवकर प्रवेश होतो. स्वाभाविक हो, प्रवेश पाहिजे तुम्हाला कशामध्ये? एसटी मध्ये. एसटी मध्ये बसायचंय तुम्हाला, सीट पाहिजे. मग सीट मिळण्यासाठी तुम्ही काय करता? तिकीट काढता ना. तो कंडक्टर तिकीट देतो तुम्हाला, मग सीट देतो. तुम्हाला आधी ते तिकीट घ्यावं लागतं आणि मग त्या ह्याच्यामध्ये प्रवेश मिळतो. त्यामुळे आपल्याला असं सांगण्याने की तुम्हाला जर आत्मस्थितीमध्ये प्रवेश पाहिजे असेल, जायचे कमी त्या आधी ठरवा. बसायचं का त्या गाडी? त्या गाडी बसत राहून मग कशा विचार करतात. पण खरोखरच आत्मस्थितीमध्ये जर जायची इच्छा असेल, आत्मस्थिती प्राप्त व्हावी असेल, जर खरोखर तुम्हाला वाटत असेल तर तो आत्मस्थितीचा अनुभव घेण्यासाठी जगाकडे पाहत असताना आपलं चैतन्यच आहे, हे सगळं ब्रह्मच आहे, हे सगळं आत्मस्वरूप आहे असं पहा. आणि असं पाहता पाहता तुम्हाला तिकीट मिळून बसा गाडीमध्ये, मग चालले की घरानुसार. ते तर काही चिंतन नाही, मनन नाही, श्रवण नाही, ध्यास नाही, काहीच नाही करत. आणि आत्मस्थिती पाहिजे तशी मिळते. तेव्हा आत्मस्थितीमध्ये जाण्यासाठी आत्म्याचं चिंतन, मनन, श्रवण पाहिजे असं ज्ञान पाहिजे. तेव्हा 249व्या मध्ये किंवा 3 दृष्टांत दिले, गोळाचा, मेरू पर्वताचा आणि ज्वाला आणि अग्नीचा. 250व्या मध्ये ज्ञानोबा म्हणत आहे हे बहुकाय बोली. अहो हे किती बोलू आपण, किती सांगू तुम्हाला. आता मी 247, 48, 49 या प्रत्येक बोलीमध्ये 3 दृष्टांत दिले आणि त्यांनी दृष्टांत तुम्हाला देऊन तुम्हाला आपल्याचं स्वरूप सांगितलं. आता हे बहुकाय बोली, आता किती बोलावं याचं आहे म्हणतात. आता काय किती सांगावं. हे बहुकाय बोलजे की नभ नभाची शेजे, नभ नभाचिया शेजे. मग कोणी निधीजे जागे ते कोणी दृष्टांत.
जन्माला होता. आता किती सांगू मी तुम्हाला तर समजलं ना आत्मस्वरूप कसं आहे ते किती सांगू. आठवणीत मला दिली की नभाची हे आकाश आहे आणि त्या आकाशाला झोप लागून नाही. जशी आपल्याला लागते ना तशी कलाला घेतली. आकाश काही विषय प्राणी करतो. अरे आकाश आकाशाने कोकण जमीन त्या आकाशाला झोप लागली. झोपाचे त्याला और ते इतकं विस्तीर्ण आहे त्याने सगळं बातमीला येतं. आता त्याची झोपण्याची जी शेत म्हणजे बिछाना असेल तो कोरडा असेल. आकाशाच्या शेतीवर आकाशाला झोपायचंय. आकाशाच्या बिछाण्यावर आकाशाला झोपायचं आहे. कोणता बिछाना द्याल त्याला तू कोणता अंथरूण घालाल त्याला आकाशाशी अंथरूण घालावं की त्याला थोडा झोपे राजा. एकदा आमच्या आश्रमामध्ये एक विषयाला होता. तो अमेरिकेतला होता. आता त्याला आता अमेरिकेतील माणसं म्हणजे तिकडची त्यांची स्वच्छता त्यांची राहणी त्यांची ते सगळं म्हणून आपल्यापेक्षा आणि तो किती होता 7 फुटाचा होता. किती उंच होता तो 7 फूट. आता 7 फुटाची गादी आपण असते का आपल्या गादी आपण जास्तीत जास्त 6 फुटाचा करतो. पण आपल्या माणसांची उंची जास्तीत जास्त 5, 5.5, 6 पर्यंत असते. बस 6.5 सुद्धा क्वचितच धरतात. तो 7 फूट होता. आता त्याला किती गादी द्यायची विचारायला लागलेलो तुम्हाला समजू तिथे फर्निचर नव्हते 7 फूट होते आणि मग त्यांनी कसं काय द्यायची गादी. मतलब आता त्यांना तीन जागेचे काही बनवत आणि आता तुम्ही बोलून आणणार तुम्ही 7 फूट त्याच्यासाठी. तर आहे याच गाड्या आहेत ही गाडी अशी हवा आणि दुसरी गाडी ना ती अर्धी वळा आणि अशी त्याला झोप वाढली. एवढंच करा फक्त दुसरा त्याच्या घरच्या बघायला घेतला असेल ना तर त्याची पायाला डोक्याला लागून एवढी बघा त्यांची गाडी लांब राहणार ना. आणि अशी झोपलेला असतो आश्रमामध्ये हॉलमध्ये. त्याला म्हटलं भाऊ असं मोठं झोपू नका कोपऱ्यात झोपा. कोपऱ्यामध्ये तो किती लांब असला तरी तो त्या गाडीवर आवाज केला कसे झोप येत असते. तात्पर्य असं की असा मोठा मनुष्याला म्हणजे अडचण जाते त्याला झोपवण्याची. तसं आकाशाला आता झोप लागते आणि त्याला बरोबर बिछाना पाहिजे. आता आकाशाला काय कोणता बिछाना दिला म्हणतात हे बहुकाळ म्हणजे की नभाची कोणे म्हणजे जागे ते कोणे मग तो आकाशाच्या बिछाण्यावर झोपणारा जो आकाश आहे हा झोपणे का जागा राहील कोणता विचारा झोपला का होतो बघा तो आकाश आला होता आपल्याकडे. आकाश नावाचा मुद्दा नाही माणूस नाही त्यांना आकाश नावाची आणि परत नाव ठेवता आकाश. तो ते खरोखरचा आकाश आहे. ते झोपलं तर पहा बरं त्या जागाच आहे त्याला जागा मिळालेली कोण काही ते पण तो
आकाशाचा आकार एवढा विस्तीर्ण आहे की त्या विस्तीर्णलेल्या आकाशाला तेवढी जागा नाहीये, तेवढं अंतरून नाहीये. मग तो जागा राहतो का झोपून जातो तो बघून त्याला सांगायचं तात्पर्य असं म्हणतात की या ब्रह्माचंही तसं स्वरूप आहे, हे आत्म्याचं स्वरूप तसं आहे, या ब्रह्मचैतन्याचं स्वरूप तसंच आहे. ते तर आकाशापेक्षा मोठं आहे, पण ब्रह्मामध्येच हे सगळं आकाश एका सगळं आहे ना. कारण त्या ब्रह्माच्या पोटातूनच हे आकाश एका सगळं मिळालेलं. मग तो ब्रह्म केवढा असेल, तो आत्मा केवढा असेल. म्हणून आत्म्याच्या आकाराची आपल्याला कल्पना करता येत नाही, जशी आकाशाची कल्पना करता येते. आकाशाच्या विस्ताराची कल्पना जशी आपल्याला करता येत नाही, तशी हा जो आत्मराज आपल्या देहामध्ये आहे आत्मा, इतका विशाल आहे, इतका मोठा आहे, इतका पसरलेला आहे बाहेरही, की त्याने हे आकाश सुद्धा आपल्या पोटात घेतलेले आहे. किती विराट होते. आणि म्हणून बघून त्यांनी गीतेमध्ये त्या अर्जुनाला विश्वरूप दर्शन दाखवलं. त्याची खात्री पटत नाही तुझ्या देवताला एवढा असेल का. म्हणून त्याने प्रार्थना केली की भगवंता ते खरोखर सांगतो तसं आहे खरं. अर्थात भगवंताला अर्जुनाचं हे म्हणणं मान्य करावं लागलं. आणि मग भगवान विस्तीर्ण झाले होते तेव्हा इतके विस्तीर्ण झाले की त्याची दृष्टी पोहोचत नाही. आता त्याला दिव्य दृष्टी दिली होती तिथे पाहण्यासाठी, पण विश्वरूप पाहणे म्हणजे दिव्य दर्शनाशिवाय दिव्य दृष्टीशिवाय पाहता येते. तेव्हा भगवंतांनी त्याला दिव्य दृष्टी देऊनही त्याला त्या दृष्टीने तो इतकं विशाल रूप होतं की ते पाहत नाही. तेव्हा असा हा भगवान, असा आत्मा महाविशाल हा विस्तार एवढ्या विस्ताराचा त्या रूपाला पाहून अरे माणसा तू तुझा अहंकार केवढा आहे, तेवढा विस्तार आहे तुझा. सगळे इतकीशी शेती आहे, पाणी होता, किंवा व्यापार असेल किंवा कारखाना असेल किंवा काय असेल त्याचे किती असेल, या विस्ताराच्या मानाने या माणसाचं ठिकाण किती क्षुद्रता आहे, अहंकार केवढा आहे. म्हणून साधकांनो अहंकार सोडा. पण हे विशाल दर्शन जे आहे ते आत्म चैतन्याचं जे विशाल स्वरूप आहे ते पाहत असताना आपला अहंकार कुठला कुठे जमीत होऊन जातो. तेव्हा अहंकार जायला पाहिजे. आणि म्हणून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जेव्हा आपली दृष्टी जाते त्यावेळेला आपला अहंकार नष्ट होऊन जाते, असं ज्ञान आपल्याला सांगत आहे. तेव्हा 250 आहे की हे बहु काळ लघमुखाचे वेगळे शिजे मग पुणे निधीचे जागे तो कोणे. सदा व्यवहार जो आहे हा असा श्री तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये म्हणतात, अहो वेरबी ते काय कळणीची आहे, वेरबी तरी ते काय कळणीची आहे, वाघ आणि गाय लाकडाची. काय म्हणतो महाराज, जर वाघही लाकडाचाच केलेला आहे आणि गाय पण लाकडाचीच आहे, मग तुम्ही कोणाला खाल्लं हो, वाघाने गायला खाल्लं का, कसं काय खातील ते दोन्ही लाकडाचे. तसे एका चैतन्याचे आपण सगळ्या कशाला अहंकार देऊ, अहंकार मी तुला मारून टाकेन, मी तुला खाऊन टाकेन, मी तुला असं केलं टाकेन, मी तुला किती वेळेपणा आहे हा.
माणसामध्ये किती वेळ आलेले हे अहंकाराचे. काय अहंकार त्याला दाखवला सर्वांना. किंवा गुळाचा गणपती केला, गुळाचा गणपती आणि गुळाचा नैवेद्य दाखवला. आता गुळाच्या गणपतीला गुळाचा नैवेद्य दाखवला तर कोणी काय खाल्लं? तर गुळाने नैवेद्य खाल्ला, गणपती खाल्ला, तर गणपतीने गुळ खाल्ला, हे गुळच आहे. तसं सगळं ब्रह्मचैतन्यच आहे ना. कोणी काय कोणाला काय करणार आहे? सगळा परमात्माच आहे, आत्मचैतन्यच आहे. म्हणतात 251 देतात. या 251 मध्ये ज्ञानवाता असं सांगताय, हा येणे पाहिला ऐसा, हा येणे पाहिला ऐसा, काही न पाहिला जैसा. हा येणे पाहिला ऐसा, काही न पाहिला जैसा. आणि न पाहताची अपैसा पाहण्याची हा, आणि न पाहता अपैसा पाहण्याची हा. ज्ञानवादा आपल्याला या ओळीमध्ये फार आत्म्याला पाहण्याचा प्रकार असा आहे, हे आत्मचैतन्याला पाहण्याचा प्रकार असा आहे. कसा आहे? न पाहिल्यासारखा आहे. आत्म्याला पाहण्याचा प्रकार न पाहण्यासारखा आहे. पण आपल्याला पाहण्याचा प्रकार माहिती, पण न पाहण्याच्या प्रकाराने तर काय सगळं आहे तसं काय करतो. तेव्हा कोणतेही दृश्य न पाहता हा पाहणे स्वरूपच आहे. हा जो आत्मा आहे कोणते स्वरूप पाहू नका, तो पाहणे स्वरूप आहे. याच्यामध्ये आपल्याला असं सांगताय की अरे ही सगळी दृश्य जी आहेत ना, ती आत्म्याची स्वरूप आहे, ती त्या ब्रह्माची ब्रह्मचैतन्याची स्वरूप आहे. ती त्याच्याने त्या बनवलं सगळं, आणि त्याच्यामुळे तो आत्माच आहे या दृश्यांमध्ये सुद्धा. त्याला कळत नाही ते दृश्य जो ज्याच्यामध्ये असते. जसं आता आपल्या ज्यामध्ये आपला आत्मा आहे, ते आत्मा कळत नाही आपण कसे आहोत. आपली तर सगळी गोष्टी त्याच्याजवळ येतो, आपली तर सगळी माहिती त्या आत्म्याला द्यायला आपल्यामध्ये. म्हणून आत्मा जो आहे त्याला सगळं कळतं. काय झालं तिथे चालतात, हा एवढे पाहिला ऐसा, काही पाहिला ऐसा. अरे हा आत्मराग असं काही आहे, हे चैतन्य ब्रह्मचैतन्य असं काही आहे की ते कसे पहा आणि कसे न पहा, ते पाहण्यास स्वरूप आहे, ते पाहणे स्वरूप आहे, ते ज्ञान स्वरूप आहे, ते जाणणे स्वरूप आहे. ते सगळं जाणतं. त्याला काय तुम्ही दाखवणार आहे की ज्याला सगळं दिसतं, सगळं कळतं, सगळं ते जाणतं, तर त्याला आणखी तुम्ही काय दाखवत आहोत. आणि न पाहता आहे या पैसा पाहण्याची आहे. आणि तो जरी पाहत नसलं तरी पाहण्यासारखंच आहे त्याचं स्वरूप. कारण ज्ञान स्वरूप जे असतं ते जाणणारी अशी शक्ती असते. मग ते ज्ञान शक्ती त्या आत्म्यामध्ये असल्यामुळे तो सगळं जाणतो ना. ते पाहून न पाहावं, पण त्याला काय डोळे का पाहण्याचं, न पाहून त्या डोळे बंद करून ठेवत असते त्यावेळेला. हे पाहणं न पाहणं हे आपल्या शरीराचे धर्म आहे. आत्म्याला असं नाहीये. आत्म्याचं संबंध सर्वता स्वयंप्रकाशी सतत पाहतो येतो. म्हणून त्याचं पाहणं आणि न पाहणं सारखंच आहे. तसं आपलं वगैरे मात्र
आपलं पाळणं आणि न पाळण्याचा फरक आहे. आपण डोळे बंद केलं तर दिसत नाही आणि डोळे उघडलं की दिसतं. जसं आत्म्याचं नाही, आत्म्याचे डोळे सतत उघडे असतात, त्याला डोळेच नाही विचारायला, तो ज्ञान आणि त्याला समजत होतो त्या ज्ञानाने. म्हणून आत्मराजाचं स्वरूप कसं आहे हे ज्ञानवानी या 251 सांगितलेलं आहे. तो द्रष्टाही आहे आणि अद्रष्टाही आहे, तो दृश्यही आहे आणि दृश्यही नाही. आहे नाहीची ही भाषा जी आहे ना ती आत्म्याच्या ठिकाणी आपल्या ठिकाणी तर सदैव स्वयंप्रकाशी जाणणारा आहे, त्याला काय करत. आपल्याला या हा उपयोग देऊ इच्छिता तो आपला स्वयंप्रकाश आहे. म्हणून तो कुठल्याही अवस्थेमध्ये राहिला, पाळण्याच्या न पाळण्याच्या, तो आहे तसाच राहतो. तेव्हा त्याला झोप लागत नाही, त्याला जागृती नाही, त्याला स्वप्न नाही, त्याला क्रिया नाही. या ज्या अवस्था आहेत त्या आपल्या आहेत, आपल्याला त्या अवस्था आहेत. त्यामुळे या अवस्थांमध्ये आपल्याला जावं लागतं आणि त्या अवस्थेमध्ये आपण गेलो की मग आपल्याला दिसत नाही. झोप लागली तर कोणी दिसत तुम्हाला, आम्हाला तुम्ही झोप लागून गेल्यावर आपल्याला काय दिसेल आपल्याला. तेव्हा दिसणं न दिसणं हे धर्म आमच्या ठिकाणी आहे, आत्म्याच्या ठिकाणी त्याला होतेच नाही विचारायला. तो सदैव जागृत आहे, तेव्हा त्याला सदैव पाळणे संस्थेची वेळ संपलेली आहे. तेव्हा तू आता वाटतो जो प्रकल्पाला मिळालो मी जे सांगतो पण तो करत नाही, तसं काय करावं. मी तर पाणी सांगून आलेले आहे. छोटीशी छत्री घेऊन टाका, नऊ छत्री घेण्यासारखं स्थिती नसेल तर मग असं रेनकोट नाही मिळाला मग पाणी घेता असं जसं तुम्ही घेऊन घालतात ना पाणी इकडे बापूस लावते ना त्यांचं तिकडे त्या शोमध्ये काय होतं कोकणामध्ये पाऊस चालू होतो मध्ये त्या शेतामध्ये पाणी असतं आणि त्या बायांना ते रोपं लावावं लागतं पाण्यामध्ये भाताची. पाऊस होत असत निर्णय चालतात निर्णय असं होतं पुढे आम्ही असताना सावली लागलेलं असतं ते तसं निर्णय करून घ्यायला काय प्लास्टिकचं पण पावसाला द्यायचं नाही. मी तो पावसाला घ्यायला कुठून येणार विचारला किती वाटवून गेलो होतो त्याची लोकांनी साधकांनी कधी घेऊ नये त्याला भीती वाटू नये. त्याला भीती वाटते की तू जर आला नाही मला भूल करून येतेच मी ते आता आश्वाला मी तुम्हाला जाऊन येतात या उपायाने तात्पर्य असं की आपल्याला जे सांगताय ते फार अति महत्वाचं आहे, अति महत्वाचं. तेव्हा आजच्या सत्संगाला आपण विश्वास घेऊ. ही खुर्ची 252 इंडियाची.